नमस्कार, मी हर्षाली केंजळे, एक प्रमाणित योग शिक्षिका। आजचा आपला टॉपिक आहे पोटावरची चरबी कमी करणे। आजकाल सगळ्यांचाच कॉमन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे बेली फॅट किंवा वाढलेलं पोट। आजकाल जे आपलं खाणं पिणं होत आहे त्यामुळे सर्वात आधी फॅट आपल्या पोटावरती जमा होतात किंवा पोस्ट प्रेग्नन्सीमुळे, जास्त वेळ बसून काम केल्यामुळे। पण याचं मेन कारण आहे आपला मेटाबॉलिझम रेट कमी असणं। आता हा मेटाबॉलिझम रेट वाढवायचा कसा, तर यासाठीच आज आपण काही योगासने करणार आहोत। आणि त्याआधी तुम्ही कपालभाती करू शकता। कपालभाती कशी करायची, कोणी करायची, याचा आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। कपालभातीमध्ये श्वास आत, पोट बाहेर, श्वास बाहेर, पोट आत, याप्रमाणे तुम्ही कपालभाती करू शकता। यामुळे आपला मेटाबॉलिझम रेट वाढतो आणि आपले वजन कमी होण्यास, पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते। त्यामुळे कपालभातीचा तुम्ही नियमित सराव करा। चला तर मग योगासनांना सुरुवात करूया। प्रथम योगा मॅट वरती या आणि सुखासनामध्ये बसायचं आहे। पाठीचा मणका ताठ, चेहऱ्यावर स्मित हास्य। आता आपले पाय पुढे करा आणि शक्य तेवढे लांब करा। पायाची बोटे आकाशाच्या दिशेने, पाय लांब, पाठीचा मणका ताठ, दोन्ही हात सरळ खांद्यांच्या समोर आणि हाताची बोटे एकमेकात गुंफवा। श्वास आत, मागे जा, श्वास बाहेर, शक्य तेवढं पुढे या। श्वास आत, मागे, श्वास बाहेर, पुढे। आपली नाभी जी आहे ती थोडीशी आतमध्ये खेचून धरा। श्वास आत आणि बाहेर। आणि आता श्वास घेत असताना उजवीकडून मागे या, श्वास बाहेर, डावीकडून पुढे। श्वास आत, बाहेर। पूर्वीच्या स्त्रिया जशा जात्यावरती दळण दळत होत्या त्याप्रमाणे चक्की चलानासन। आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आता डावीकडून मागे जायचं आहे आणि उजवीकडून पुढे। आपल्या पोटावरती दाब निर्माण झालेला जाणवेल तुम्हाला। श्वास आत, बाहेर, सरळ दिशेने 4 वेळा आणि उलट दिशेने 4 वेळा। तुम्ही इथे वाढवू शकता, पण आता आपण 4 वेळा करणार आहोत। श्वास आत सरळ, श्वास बाहेर रिलॅक्स। सुखासनामध्ये बसायचं आहे आणि आता आपण सुखासनामधून टेबल टॉप पोझिशन मध्ये जाणार आहोत। टेबल टॉप पोझिशन मध्ये जायचं आहे। माझे हात सरळ खांद्यांच्या खाली आणि हाताची बोटे खुली आणि पाय शक्य तेवढा उजवा पाय मागे न्या आणि नंतर डावा पण पायाच्या बोटांवरती बॅलन्स करा आणि पाठीचा मणका सरळ एका लाईन मध्ये, जास्त वरती पण नेऊ नका आणि खाली पण नाही, सरळ एका लाईन मध्ये। नाभी थोडीशी आतमध्ये खेचून धरा आणि सरळ योगा मॅट कडे बघत राहा किंवा तुम्ही समोर सुद्धा बघू शकता। चतुरंग दंडासन 30 सेकंड होल्ड करायचं आहे। आपण फक्त आता सुरुवातीला 30 सेकंड करणार आहोत, नंतर तुम्ही वेळ वाढवू शकता। श्वास घेत राहा, नाभी आतमध्ये खेचलेली, एक श्वास आत, दोन्ही गुडघे खाली, श्वास बाहेर, बालासनामध्ये जा, श्वास घेत राहा। श्वास आत सरळ, श्वास बाहेर रिलॅक्स। आता आपण आपल्या पाठीवरती झोपून घ्यायचं आहे। आपल्या पाठीवरती झोपून घ्या, हात शरीराच्या बाजूला, श्वास आत, पाय वरती आकाशाच्या दिशेने आणि पायाची बोटे आपल्या चेहऱ्याच्या दिशेने। श्वास बाहेर, हात आणि डोकं पण वरती, शक्य तेवढे हात पायाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा। श्वास घेत राहा, नाभी आतमध्ये खेचलेली राहील, पायाच्या बोटांना पकडायचं नाहीये, फक्त पायाच्या दिशेने हात न्यायचे आहे। 5 ते 7 श्वास आपण इथे होल्ड करणार आहोत। उत्तान पादासन,
श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, डोकं खाली आणि हात सुद्धा खाली. पाय आहे त्या स्थितीच मध्ये राहतील आणि सावकाश 45 डिग्री खाली आणायचे आहेत. सरळ गुडघ्याच्या समोर पण नाही आणि वरती पण, बरोबर मध्ये वरती 45 डिग्री वरती. आणि आता आपण, मी उजवा पाय घेत आहे, तुम्ही कोणताही पाय घेतला तरी चालेल. श्वास आत, श्वास बाहेर, आपल्या पायाचा अंगठा खाली जमिनीला टेकवायचा आहे. परत वरती खाली, वरती खाली, याप्रमाणे. नाभी आतच खेचून धरा. 5 6 7 8 9 आणि 10. आता उजवा पाय वरती राहील आणि डाव्या पायाचा अंगठा खाली जमिनीला टेकवायचा. श्वास बाहेर, आत, बाहेर, चालू राहू द्या. 4 5 6 7 8 9 आणि 10. श्वास आत, पाय वरती, श्वास बाहेर, रिलॅक्स. आता आपण दोन्ही पायांसोबत करणार आहोत. आपले हात शरीराच्या बाजूला आहेत. आता दोन्ही पायांचे अंगठे एक सोबत खाली जमिनीला टेकवायचे आहेत. नाभी आपली आतमध्ये खेचलेली राहील. श्वास आत, श्वास बाहेर, आत, बाहेर. माझी लोअर बॅक जी आहे ती योगा मॅटला पूर्णतः टेकलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे करत आहात तुम्ही. चालू राहू द्या. 4 5 6, बघा मी कशी करते. 7 8 9 आणि 10. श्वास आत, पाय वरती, श्वास बाहेर, पाय खाली, रिलॅक्स. पाय सरळ करू शकता. थोडासा इथे ब्रेक घेऊया 5 सेकंद. थोडस पोटात पेन होईल, नॉर्मल आहे. आता एवढी मेहनत करणार तर पेन तर होईलच. आता आपण नौकासन करणार आहोत. श्वास आत, दोन्ही हात वरती डोक्याच्या दिशेने, आणि श्वास बाहेर सोडत असताना आपले हात, पाय आणि डोकं एकदम वरती उचलायचे आहेत. आणि माझी दृष्टी हात आणि पायाचा अंगठा सरळ एका लाईन मध्ये राहील. नाभी आतमध्ये खेचलेली. श्वास आत, श्वास बाहेर, वरती, याप्रमाणे. पाठीचा मणका शक्य तेवढा ताठ ठेवा. आपल्या पोटावरती दाब जाणवेल तुम्हाला. 6 ते 7 श्वास होल्ड करायचा आहे. एक श्वास आत, श्वास बाहेर, रिलॅक्स. अजून एकदा हे आसन आपण करणार आहोत. रिपीट. श्वास आत, हात वरती, श्वास बाहेर, नौकासन मध्ये या. पाठीचा मणका ताठ, नाभी आतमध्ये खेचली. श्वास घेत राहा. एक श्वास आत, श्वास बाहेर, रिलॅक्स. इथे पण थोडस पेन जाणवेल तुम्हाला पोटामध्ये, नॉर्मल आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे आणि हाताची बोटे एकमेकात गुंफलेली, याप्रमाणे हात डोक्याच्या मागे ठेवा. आणि पाय वरती उचलायचे आहेत 90 डिग्री, गुडघ्यातून फोल्ड. आणि आता आपले क्रॉस मध्ये हाताचा कोपर आणि गुडघा पायाचा टच करायचा आहे. जर माझ्या उजव्या हाताचा कोपर असेल तर डाव्या पायाचा गुडघा, आणि डाव्या हाताचा कोपर असेल तर उजव्या पायाचा गुडघा, याप्रमाणे. सुरू करूया. श्वास घेत राहा.
आणि रिलॅक्स. हे नौकासनचं व्हेरिएशन आता आपण 20 वेळा केलेलं आहे. तुम्ही नंतर वाढवू शकता, पण पहिल्यांदा आपण 20 वेळाच करणार आहोत, प्रत्येकी पायाने 10 वेळा. आता आपण पाद संचालन करणार आहोत, म्हणजे सायकलिंग करणार आहोत. दोन्ही हात शरीराच्या बाजूला आणि आपले पाय वरती उचलायचे आहेत 90 डिग्री, याप्रमाणे गुडघ्यातून फोल्ड आणि सरळ समोर, नाभी आतमध्ये खेचलेली. आणि आपण सुरुवातीला छोटे छोटे सर्कल करणार आहोत पायाने. सायकल चालवत आहोत, पण आधी छोटे छोटे सर्कल करा. 10. श्वास घेत राहा, चेहऱ्यावर स्मित हास्य. आता थोडेसे मोठे करा, मीडियम साईजचे. थोडी मोठी सायकल घेऊया, चालू राहू द्या. आणि आता शक्य होतील तेवढे मोठे सर्कल करा. शक्य होतील तेवढे मोठी सायकल चालवा, याप्रमाणे. आता जसे आपण मोठी सायकल घेतली होती त्याप्रमाणे आता छोटी छोटी करत आणणार आहोत. म्हणजे आता आपण उलट दिशेने सायकल चालवायची आहे. पहिल्यांदा मोठी सायकल, मोठा सर्कल बनवा. आता मीडियम, मध्यम, आणि आता एकदम छोटे सर्कल काढ. आणि रिलॅक्स. पाय खाली, पाय सरळ स्ट्रेट करा. दोन्ही हात वरती, पाय थोडेसे लांब, हाताची बोटे एकमेकात गुंफलेली. आणि आपल्या बॉडीला स्ट्रेच द्या. आपल्या लोअर बॅकला पूर्णतः स्ट्रेच. श्वास घेत राहा, डोळे बंद. पूर्णतः ताण द्या शरीराला आणि रिलॅक्स. सावकाश उजवीकडे वळा आणि उठून सुखासनामध्ये बसायचं आहे. सावकाश डोळे उघडू शकता. झाले काही योगासने जी पोटावरची चरबी कमी करण्यास आपल्याला नक्की मदत करतात. नक्की करून बघा. मी 10 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा योगा केला आणि माझं काम झालं. आता मी निवांत. दिवसभर एका जागी बसून राहू नका, झोपून राहू नका. शरीराची काहीतरी हालचाल ठेवा आणि आपल्या आहारावरती लक्ष द्या. यामुळे नक्कीच तुम्हाला पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. भेटूया पुन्हा. तोपर्यंत नमस्ते.